झाल्याशिवाय राहणार काय? प्रसन्न होणार कोण? तो बोले शंकर आपल्यावर. मग त्याची भक्ती करायची आणि त्याला मागायचं असेल तर कृपा मागायची. काय? कृपा दे देवा आम्हाला, तुझी कृपा आमच्यावरती अजन्म अशीच राहू दे. तू कृपा दे ना. का? तुझ्याजवळ काही कमी आहे का? हो, त्याच्याजवळ कमी आहे कुठल्या गोष्टीची? अरे तू ब्रह्मांडाचा नायक आहे, एकट्याची सत्ता आहे त्या बोली शंकराची. त्याच्या हातात आहे सगळं. त्याला वाटलं इथं बसले सगळे घेऊन जायचं, सगळ्याला एका झटक्यात घेऊन जायचं. काय करू शकत नाही होतो, काय करू शकत नाही. त्याच्या हातात प्रत्येक गोष्ट. त्यांना जर मनावर घेतलं तर वृक्षाचं पान सुद्धा हलणार नाही. वृक्षाची पाने नायक येतो. त्याच्या मनात आलं तर प्रत्येक गोष्ट तो बोली शंकर करू शकतो. कारण एकट्याची सत्ता चालते, दुसऱ्याची सत्ता चालणार नाही. त्याच्या जर मनात आलं तर काय करू शकत नाही होतो. आणि तो सगळे कार्य करतो. एक सांगू का? गणपती बाप्पाला सोडून मला सांगा कुठल्या देवाची अशी ढेर आहे? गणपती बाप्पाला सोडून आहे का? आता कोणी मनावर घेऊ नका बरं का, त्याची थोडं ढेरी आहे घेऊ नका बरं का बाबा. आता मनावर घेतो ना मला. गणपती बाप्पाला जर सोडलं तर कुठल्या देवाची ढेरी नाही. असे एकदम साफ आहे का? कारण ते दिवस रात्र नाही झोपले. काय करावं, ते नैसर्गिक असते कोणाकोणाची. देवा बाप्पाला सोडून, कारण त्याचं एकच काम होतं, मोदक खायचा आराम. म्हणून तर म्हणतोय गणपती बाप्पाला सोडून. हा, त्या गणपती बाप्पाला सोडून कीर्तनात काही गणपती बाप्पाला सोडून. कीर्तनात जेवढे जेवढे गणपती बाप्पा आहेत कीर्तनात तेवढ्यांना सोडून. हा, म्हणजे बाकी भगवंताच्या ढेऱ्या का नाहीये? कारण ते रात्रदिवस काम केले त्यांच्या. आता बघा, ब्रह्मदेवाकडं कुठलं कार्य होतं? निर्माण करायचं. विष्णू भगवंताकडं पालन पोषण करायचं. आणि भोलेनाथाकडं घेऊन जायचं. समजा मी माझं मत मांडते, जर भोलेनाथ जर मनावरच घेतलं नाही कोणाला न्यायची, कसं होईल? त्याने फॅक्टरीज बंद केली, घेऊन जायची, कसं होईल भारताचं? लोकसंख्या आधीच वाढून गेली म्हणा. म्हणून बाकी सगळे देव कार्य केलेत, रात्रदिवस चांगले. काही काही लोकांची फार देर सुटली हो. तर त्याचं कारण काय? खाण्यामुळे नाही. हे खाण्याची ढेरी नाही म्हणत मी. धन दौलत
पैसा संपत्ती जे आशा आपल्याला लागली, जी ज्या पैशाची आपल्याला ओढ आहे, त्याच्यामुळे आपली ढेरी सुटत चालली. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला लागतंय तेवढंच तू आम्हाला दे. का? कारण तू सगळंच देऊ शकतो, तुझ्यापाशी काही नाहीये, प्रत्येक गोष्ट आहे. म्हणून तुकोबारायने 3ऱ्या चरणात